सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार. सागरा प्राण तळमळला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारितो मरे तो झुंजेन अशी जहाल शपथ घेऊन स्वातंत्र्य यज्ञाच्या यज्ञकुंडात उडी घेणारा योद्धा सेनानी. अंदमानच्या अपार कष्टमय जीवनातही मृत्यूला न डगमगता मृत्यूवर जय मिळवणारा मृत्युंजयाचे जन्मठिकाण नाशिक भगूरस्थित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरवाडा. नाशिकहून पाथर्डी फाट्याने देवळाली कॅम्पपर्यंत आल्यानंतर भगूर जेमतेम 4 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या भगूर गावातच सावरकरांचा हा भव्य दिव्य वाडा इतिहासाचा ज्वलंत साक्ष देत उभा आहे. सुरुवातीला हा वाडा भग्नावस्थेत होता, परंतु सरकारने जातीने लक्ष घालून याची डागडुजी केल्यानंतर ह्या वाड्याला आता त्याचे पूर्ववैभव पुन्हा प्राप्त झालेले आहे. सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये भगूर गावाविषयी भरभरून लिहून ठेवलं आहे. त्यांचा हा संपूर्ण वाडा आपण बघणार आहोतच, पण तत्पूर्वी सावरकरांच्या बालमनावर, त्यांच्या मनामध्ये शौर्याची आग प्रज्वलित करणारा प्रसंग ह्या अंगणामध्ये घडला. तो प्रसंग सर्वप्रथम सांगणे क्रमप्राप्त ठरेल. वाड्यावरती एकदा दरोडा पडला तेव्हा हातामध्ये तलवार घेऊन दामोदरपंत म्हणजे सावरकरांचे वडील त्या गुंडांना परतवण्यासाठी स्वतः जातीने बाहेर आले. एक ब्राह्मण माणूस हातामध्ये तलवार घेऊन गुंडांशी सामना करण्यासाठी स्वतः बाहेर येतो हे बघून ते गुंड देखील थरारले. आपले वडील इतके धीट आहेत, ज्या प्रकारचं शौर्य त्यांनी दाखवलं हे बघितल्यानंतर याचा परिणाम आपसुकच लहान मुलांवर होत असतो. त्यामुळे प्रसंग आल्यानंतर त्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जायचं असतं. हा संस्कार तेथीलच एका खिडकीतून हा प्रसंग पाहणाऱ्या लहान विनायकाच्या मनावर नक्कीच झाला असेल. प्लेगसारखा महारोग पसरलेला असताना जनतेवर जुलूम करणाऱ्या निर्दयी रँड या अधिकाऱ्याची पुण्यात चाफेकर बंधूंनी हत्या केली व त्यांना फाशी झाल्यानंतर त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेले स्वातंत्र्यप्राप्तीचे यज्ञकुंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. वाड्यात आता ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध छायाचित्रे, त्यांचा जीवनपट व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. घरातल्या याच अष्टभुजा देवीपुढे त्यांनी शपथ घेतली की या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन. सावरकरांच्या प्रतिज्ञेला तथास्तु म्हणणारी ही अष्टभुजा देवीची तेजस्वी मूर्ती वाड्यापासून काहीशा अंतरावर असणाऱ्या या श्री क्षेत्र मल्हारी मार्तंड देवस्थानात विराजमान आहे. या देवस्थानाच्या वाटेवर सावरकरांनी आपल्या प्राथमिक शालेय शिक्षणाचे इयत्ता 4थी पर्यंतचे धडे जिथे गिरवले ती शाळा ज्ञानदानाचे कार्य अजूनही करत आहे. स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेला हा वाडा दुमजली आणि प्रशस्त आहे. वरांडा, आतील खोल्या, माझघर, देवघर, छोटेसे ग्रंथालय, अंतर्गत जिने, भुयारी मार्ग, पोटमाळा यांनी परिपूर्ण आहे. आत शिरल्यावर समोर अंगण आहे. उजव्या बाजूच्या कंपाऊंडर लगतच त्यांच्या अर्धपुतळा आहे. समोरच्या पडीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिन्याकडे जाता येते. जेव्हा इंग्रज स्वातंत्र्यवीरांना पकडायला किंवा छापा टाकायला यायचे तेव्हा ते भूमिगत मार्गाने पळ काढायचे. त्या काळात अशा गुप्त बोगद्यांचा वापर स्वातंत्र्य सैनिकांनी आपला बचाव करण्यासाठी केला. त्यावेळेला हे गुप्त मार्ग त्यांच्यासाठी जीव वाचवणारेच ठरायचे. आपण हा सगळा वाडा बघितला आणि त्याच्यानंतर तुमची काय भावना आहे? खूप छान वाटलं. असं वाटलं की
अंगावर अक्षरशः रोमांच आले, अंगावर काटा आला की जिथं सावरकर जन्माला आले, सावरकरांचं बालपण गेलं. ह्याच्याबद्दल आम्ही छोट्या लोकांनी काय बोलावं, बस एवढंच. आणि पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? लोकांनी सावरकरांचा आदर्श पुढे ठेवून देशासाठी, आता काय आम्हाला स्वातंत्र्याची गरज नाही, स्वातंत्र्य मिळालेलंच आहे, पण ते टिकवून ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मुलांनी सावरकरांचा आदर्श पुढे ठेवून पुढं काम, देशासाठी काम करत राहावं. जेव्हा आपण हा संपूर्ण वाडा बघतो तेव्हा मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होते, मनामध्ये एक गांभीर्य दाटतं, एक भावना येते की हाच तो वाडा आहे जेथे सावरकरांसारखा महापुरुष त्याच्या बालपणात दुडूदुडू धावत होता. येथीलच वातावरण त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीचे भरण करत होते. येथे आल्यानंतर मनात येणारी भावना ही राष्ट्रभक्तीची असते, त्यागाची असते, समर्पणाची असते. एकूणच काय तर आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण विचारांनी अगदी भारावून जातो. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक पुण्यभूमी. आपल्याकडे अनेकदा पाहुणे येतात, त्यांना आपण सोबत फिरायला घेऊन जातो. तसं जशी नाशिक ही तीर्थभूमी आहे, तशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मामुळे ही क्रांतीभूमी देखील झालेली आहे.